कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याने रेबीज होईल या भीतीपोटी 30 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। आयस विश्वनाथ अमीन असं मृत तरुणाचं नाव आहे। काही दिवसांपूर्वी त्याला भटक्या कुत्र्याने चावा घेतला होता। त्यानंतर त्याने रेबीज प्रतिबंधक लसीचं इंजेक्शन घेतलं होतं। मात्र त्याला रेबीजची लक्षणं जाणवत असल्याची भीती वाटत होती आणि तो मानसिक तणावाखाली होता अशी प्राथमिक माहिती आहे। घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमध्येही रेबीजच्या भीतीमुळे हे टोकाचं पाऊल उचलल्याचं नमूद करण्यात आलं आहे। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे। जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीतील कुणालाही मानसिक तणाव, भीती किंवा नैराश्याचा सामना करावा लागत असेल तर तात्काळ कुटुंबीय, मित्र किंवा वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधा। मदत उपलब्ध असते आणि योग्य उपचारांमुळे अशा भीतींवर मात देखील करता येते। कुत्रा चावल्याने आयश अमीन या व्यक्तीने तरुणाने बँकेमध्ये चांगल्या ठिकाणी काम करत होता आणि जेव्हा कुत्रा चावल्यानंतर त्याने हॉस्पिटलमध्ये गेला होता, दवाखान्यात गेल्यानंतर त्याला जाणवलं की त्याला रेबीज झाले। रेबीज आजाराला कंटाळून त्याने आत्महत्या केली असं सोसायटीमध्ये त्यांनी नोंद केलेली आहे। मी त्या संदर्भात माननीय उपायुक्त हर्षल गायकवाड यांना भेटलो, त्यांना निवेदन दिलं। त्यांनी तत्काळ भटक्या कुत्र्यांसाठी, भटक्या श्वानांसाठी त्यांनी लसीकरणाचं केंद्र काढलेलं आहे। येणाऱ्या काळामध्ये मोठ्या संख्येने जेवढे आपल्या कल्याणपुरेमध्ये भटकी श्वान आहेत त्यांना त्या ठिकाणी लसीकरण केलं जाईल असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे। मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये आमच्या कल्याणपुरेमध्ये जेवढे पण भटके कुत्रे त्यांना लसीकरण झालं पाहिजे आणि जे कुत्रे म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्याला सतत चावा घेत असतात अशा कुत्र्यांना एखाद्या ठिकाणी म्हणजे जसं प्राण्यांचं जे विभाग आहे त्या ठिकाणी त्या लोकांना तिकडे नेलं पाहिजे, जेणेकरून हा जो प्रसंग आज आयश अमीनच्या कुटुंबावरती झालाय तो इतर लोकांवरती होऊ नये यासाठी महापालिकेने तत्काळ या गोष्टीची दक्षता घेऊन त्या ठिकाणी निवारण केलं पाहिजे असं या ठिकाणी मी पत्रव्यवहार केला।